ईश्वरा करुणा दया तुमचा अनुग्रह लाभो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका जायचे जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभो पावन झालो चराचरी प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगामिनी प्राणो भगवते पुरुषाय तुभ्यं पंढरीच्या देवराया सगळीला प्रेम आणि भक्ती फलदायी इंद्रायणीच्या तीरावरती अत्यंत पावन सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र म्हणून ज्याची वर्णना सकल संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये लिहिली आणि आउट ऑफ प्रिंट ग्रंथ सह्याद्री खंडात त्याच्या संबंधानं धार्मिक प्रेम वृद्धिंगत करणारी चर्चा आली असं हे अलंकापूर तीर्थक्षेत्र पीठ आहे. हे भक्तीचंही पीठ आहे आणि हे ज्ञानाचंही पीठ आहे. शिवस्थान या अर्थानं हे भक्तिपीठ आहे आणि श्री ज्ञानोपारायांच्या राहण्यानं हे ज्ञानपीठ आहे. अशा पवित्र भूमीमध्ये देवीदास या नावाला, या संस्थेला, या शाळेला काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. संस्थांच्या क्रमाला तोलून ताकदीनं तोला मोलाचं पारमार्थिक योगदान देणारं हे केंद्र आहे. इथे श्रद्धेय वैकुंठवासी मामांच्या पासून ते निवडगावकरांच्या पर्यंत गुरुवर्य वैकुंठवासी वैद्यबाबापासून श्रद्धेय श्री वैकुंठवासी नानांच्या पर्यंत आणि नानापासून विद्यमान प्रेममूर्ती आदरणीय निरंजय शास्त्री महोदयांच्या पर्यंत सर्वांना येणं जाणं प्रेम वृद्धिंगत करण्याच्या बाबतीत आपण सर्वजण प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहात. तुम्ही तुमचा परिवार या संस्थेला जे जे लोक जोडलेले ते आणि इथली सेवा समर्पित करणारे, अन्नदान करणारे, अर्थदान करणारे, या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो.
ज्ञानोपाराय श्रीमंत निवृत्तीनाथ दादा सोपान काका आदिशक्ती मुक्ताई या सर्वांच्या अंतर्धानाला सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव हे नामकरण आपण सगळ्यांनी दिलं आणि उभ्या महाराष्ट्रात तत्संबंधानं पारमार्थिक एक मेजवानी ज्ञानसत्र सर्वांच्या करता खुलं झालं. सगळ्यांच्या कानावरती पुन्हा एकदा मृदंगाची थाप, टाळांचा किलकिनाट आणि विद्वत वरेण्यांच्या मुखातून हरिकीर्तन सेवा श्रवण करण्याची संधी देवानं तुम्हाला मला प्राप्त करून दिली. आजच्या कीर्तनामध्ये समोर जरी माझ्या बसले नसले तरी पण कीर्तनात असलेली विद्या विनोद वैभव, उकळीकर फळाचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आणि स्वानंद सुखनिवासी जीवन महाराज संस्थेचे माजी अध्यक्ष आदरणीय केशवदादा उपस्थित आहेत. फडकऱ्यांच्या क्रमामध्ये उकळीकरांचं नाव अग्रगण्य, फळीकरांचं नाव अग्रगण्य, वालुरकरांचं नाव अग्रगण्य, त्याचबरोबर दस्तापूरकरांचं नाव सर्वश्रेष्ठ. श्री मोतीराम महाराजांची परंपरा गुरुवरी वैकुंठवासी श्री मारुती बाबांच्या पर्यंत आली आणि ती परंपरा अखंड तेवत ठेवण्यासाठी विद्यमान स्थानाधिपती श्री अच्युत महाराज दस्तापूरकर धर्म जागरण करत करत 4-5 कीर्तन दिवसाची करताय. मोठ्या महाराजांच्या काळात तर 250-200 कीर्तन महिन्याला होत असायची. ते आता विद्यमान आहे, त्यांनी परमार्थाचा वसा स्वीकारला, देतात आणि घेत आहे. या सगळ्यांच्या येण्या जाण्यामुळं आमचे आदरणीय थोरले गुरुबंधू श्री भोग महाराज, श्रद्धेय भगवानगडचे मठाधिपती, विद्वत वरेण्य, न्याय आणि ज्ञानेश्वर नितांत श्रद्धा असलेले डॉक्टर रामदेव शास्त्री महोदय महाराज, अशा अनेकांचं येणं जाणं इथं आहे. आणि या लोकांनी मला यांच्या वसंगळी घातलं. एकदा ज्ञानोपाराचं सागर चरित्र सांगण्याचा योग होता, परंतु एकादशीला वडगाव रस्त्यापासून ते इथपर्यंत येणं कठीण होतं आणि एक प्रापंचिक आपत्ती पण होती महाराजांच्या जीवनामध्ये. त्या काळात येता नाही आलं. मला कीर्तनात नित्य तुम्ही युट्यूबला म्हणजे पाहत असतात, मला शांततेची सवय. मी गरमत असताना ठाण्याला, कोकणात, मुंबईला पंखा सुद्धा लावू देत नाही. त्याचा हवा नावाचा प्रकार मैक खेचतो आणि प्रदूषण निर्माण होतं ऐकणाऱ्यांच्या कानाचं. त्यामुळे जेवढी शांतता असेल तेवढी काही वैचारिक बैठक मांडता येईल. पखावज वादकाचा सोलो स्वतंत्र असेल तर त्याला कान फाटेपर्यंत आवाज मोठा असावा, पण कीर्तनात तो साथीदार याचं भानही त्याला असावं. वादकांच्या बाबतीतही असंच आहे, गायकांच्या बाबतीत असंच आहे. म्हणून एवढा आवाज आपल्याला पुष्कळचा आहे. माझा आवाज हळूहळू वाढू नका. आपले भाग्य की ज्ञानोपाराय तुकोपारायांच्या नंतर आपण मृत्यू लोकात जन्माला आलो. त्यांच्या पूर्वी असतो तरी आनंद मिळाला नसता, त्यांच्या समकक्ष असतो तरी आनंद मिळाला नसता. त्यांच्या नंतर तुमचं माझं येणं आहे म्हणून आपण आनंदाचा फलास्वाद चाखू शकतो, अन्यथा नाही. त्यांनी त्या काळात प्रकांड विद्वानांच्या बरोबर संघर्षमय जीवन जगलं. वैदिकता, उपनिषद, न्याय, मीमांसा
याचे प्रकांड विद्वान आणि त्या सगळ्यांना त्या शतकात तोंड देऊन देशिकार लिहिणं मराठीत तुमच्या माझ्यासाठी करून ठेवलं. आणि ही श्रीमद निवृत्तीनाथ दादांच्या चरणाजवळ प्रार्थनाच केली, ये मराठीयेचे नगरी ब्रह्मविद्येचा सकाळ होतो. विना पाण्याचं शेत असावं, नापीक असावं, त्याला किंमत कमी असावी, तसं तुमचं माझं हे जीवन क्षेत्र होतं. पण 1.5 गुंठा, 5 गुंठे, 10 गुंठे, 1 एकर असू देत, 50 एकर नसू देत, पण ते क्षेत्र जर पाण्याखाली असेल, ओलिताचं असेल, तर त्याची किंमत, त्याचं व्हॅल्युएशन काही वेगळ्या प्रकारातलं असतं. तर आपला आता भारतीय तत्वज्ञानाच्या सारस्वताच्या कर्मी आपलं क्षेत्र अभ्यासानं ओलचिंब झालंय, त्यात पीक यायला लागलंय, डोलायला लागलंय आणि त्याची किंमत वाढली आहे. त्याचं कारण आहे हे क्षेत्र ओलिताखाली आणण्याचं काम संत महापुरुषांनी केलं. त्यात सावता महाराज, बोरबा काका, संत नरहरी महाराज, नामदेवराय, त्या शतकातील सगळे संत, पुढे नाथराय, त्यापुढे तुकोबाराय, त्यापुढे संत बहिणाई, त्यापुढे निळोबाराय, त्यापुढे श्री जोग महाराज, भास्कर महाराज, साखरे महाराज, स्वामी महाराज, मारुती महाराज, स्वतः श्री मामासाहेब, या सगळ्या मंडळींनी हे क्षेत्र सुधारलं. त्याला कंपाऊंड तयार केलं, नियमाचं, तत्वज्ञानाचं, प्रतिबंधात्मक कारवाई केली. आता पक्क लक्षात आलं की या शेतीला कुंपणात शिरून कोणी त्रास देणार नाही, संरक्षणही होईल, सुरक्षितही राहील आणि पीक डोलायला लागेल आणि सुसंस्कृत असेल. कसा प्रभाव करतो? सुसंस्कृत असेल. आणि तोच क्रम आदरणीय श्रीनाथांनी सांभाळला. भजनानंदी जीवन जगणारे भजनमूर्ती श्री गोदेबाबांनी हा क्रम सांभाळला. इथे सेवा दिली, इथे विद्वानांच्या सेवा, कीर्तन, प्रवचन, पखाज, वादन इथेच झालं. वैद्यबाबांच्या काळात इथे मृदंग वादनानं ही धर्मशाळा पखावज विद्येच्या वादनाच्या ताकदीनं कंपायमान होत होती. दुसरी भूमिका संत टाळ्या वाजवा प्रासादिक होती. महाराष्ट्रातले जेवढे पण पखावज वादक आज चांगले नावारूपाला आले ते इथं प्रसाद घेऊन मोठी झाली आहे. या संस्थेचं देवी शब्द बाजूला काढून दास शब्दाचा आपण चिंतन करू. ती संस्था तेव्हा केवळ दास नव्हती, आताही दास आहे. दास शब्द उलटा करा. सदा ही देवीदास नावाची मामाच्या कृपेनं कृपांकित संस्था, शाळा सदा दास आहे. म्हणजे सदा सेवानी विनम्रतेनं नटलेली आहे, खटलेली आहे, प्रसन्न. ज्याला कोणाला आधार नाही त्याला आळंदीत 2 ठिकाणी आधार नाही. एक सिद्धपेठा बाबांच्याकडं आणि देवीदास शाळेमध्ये पेटी आणावी, विद्यार्थ्यांनी राहावं आणि त्याचं आत्मकल्याण व्हावं. आता संप्रदायाची अर्धी मंडळी नावारूपाला प्रसिद्ध आहे की याच शाळेतल्या शीताचे कण, भाताचे कण, मालुकीचे घास आणि अभ्यास करून नावाला आली. हा एक घोषणाभाव प्रकार आहे, आनंददायी प्रकार आहे, समाधान. आणि ऐसा सांडूनी सुबळा मी का राही न निराळा, या सगळ्या आनंदाच्या पर्वणीत माझ्यासारख्याने दूर का राहावं म्हणून केशवामृत या 2 गोष्टी एकत्रित आल्या.
काहीतरी कीर्तन कोणाचं आहे. हरिनामामृत शिवू सावकाश. हरी म्हणजे केशव, केशव म्हणजे ब्रह्म, म्हणजे नारायण, म्हणजे कृष्ण, म्हणजे राम, म्हणजे विष्णू. विष्णू ज्ञानोबा एकच, महाविष्णूचा. त्याचं अमृत प्रतिपादन करण्यासाठी अमृतच लागतं. आणि एकदा का अमृत प्राशन केलं की मिथ्या पदार्थाच्या घराची त्याला आवश्यकता नसती. तो निरंजनाच्या ठाई चिरस्थिर असतो. निरंजनी आम्ही बांधे लेख. आता त्याला किती स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे आणि बंगला आहे याची आवश्यकता नाही. आता त्याला ज्ञानोबरायाच्या दरबारात मुक्त कंठण ज्ञान देणार स्थान मिळालं आणि त्याने तत्वज्ञानाच्या बैठकीवरती निरंजन स्थानात आपली बैठक बांधली. असा हा योग आहे. आणि देवानं राजस्थानातून एक विप्र विद्वत्वरेंनी इथे पाठवले. श्री म्हणून पंडित स्वामी मधुरानंद महाराज, प्रभाकर महाराज, सगळे तुम्ही गायक वादक ऐकणारे सर्व महाराज, मातृवर्ग पितृवर्ग, वारीतली कीर्तन फार विद्वत्ता प्रचूर, फार अवघड, आवश्यकता नाही. प्रसाद असतो. प्रसाद असा एवढा घ्यावा लागतो थोडा. मुलगी मुद्रया असा खंडीभर, काठीभर, पातेलभर, आपलं भोगणं भरलं तेवढं खाल्लंय त्याला प्रसाद म्हणत नाही, त्याला रेटने म्हणतात. प्रसाद थोडा घ्यावा लागतो, प्रसाद थोडा द्यावा लागतो. तसं बारीतलं ही नियमाची कीर्तन आहे. ही रौप्य शब्दशतकोत रौप्य महोत्सवात ज्ञानोबरायांच्या चरणाची, समाधीची, शिवस्थानाची, इंद्रायणीची, हजेरी मारुतीची, पद्मावती मातेची, भैरवाची, शनेश्वराची आणि विद्यमान महापुरुषांच्या आणि वैकुंठवासी महापुरुषांच्या समाधीच्या चरणाची धूळ आपल्या बाळाला लागावी. कोरोना महामारी जावी, महाराष्ट्र भारत सुखसमृद्धीत नांदावा याकरता देवाची वाङ्मय सेवा म्हणून प्रार्थना करायची. ही अशी सुलीव शांतता असेल तर एकच दिवस नाही, 7 दिवस मला आनंद वाटतो. एवढा आनंद आहे. दिग्दिशाच आहे अंबरजानाचा असा जो तो दिगंबर. आकाशाचा मंडप आहे, पृथ्वी मातेचा आच्छादन आहे. निळी सावळी काळी कभिन्न संत मंद गतीनं वाहणारी पुण्यसल्ला इंद्रायणी पाठीशी आहे. महान तपस्वी दंडी संत परमहंस परिभाषकाचार्य आनंदाश्रम स्वामींच्या पदस्पर्शाला पावून झालेलं कृष्ण मठ मंदिर इथे आहे. अनाथाला नाथ करणारं सिद्धबेट श्रद्धे वैरागी मोती बाबांच्या कृपेने इथं जवळ आहे. वेदविद्या दान देणारं वैदिक विद्यालय इथे जवळ आहे. आणि ज्ञानोबरायाच्या नंतर आळंदीत कोणाच्या श्रद्धेने पाया पडावं असं ठरलंच. श्रीमंत नरसिंह सरस्वतीचं जाज्वल्य स्थान. अन्य ठिकाणी बिल्डिंग बांधता येईल, बाहेर जागा मिळेल, प्लॉट करता येईल, रो हाऊस करता येतील, पीओपी करून एखादा बंगला बांधता येईल, आश्रम टकाटक करता येईल. ज्ञानोबरायांच्या पदचिन्हांचा सुगंध आजही गोपाळपुरा नावाच्या पवित्र भागाला असल्यामुळं या मातृज्ञाचा काय नाव आहे याचं, गोपाळपुरा. पुर शब्दाचा अर्थ उधान येणे, ओतोप्रोत भरणे, ओसंडून वाहणे, पूर येणे. तिथे आनंदाचा पूर आला. कोणता आनंदाचा आला? आनंदाचा पूर आला. इथे
इथे पूर कशाचा आहे? या प्रभागात सुखाचा पूर, आनंदाचा पूर, समाधानाचा पूर, विवेकाचा पूर, वैराग्याचा पूर, शांतीचा पूर, भजनामृताचा पूर, कथा कीर्तनाचा पूर, अन्नदानाचा पूर, मृदंग वादनाचा पूर, गोपाळ पुराणावर. इथे कुणी राहिलं नाही, इथे गोपाळ राहिले. कोण गोपाळ राहिले असा एक प्रश्न तुमच्या मनात येईल. कृष्ण परमात्मा जसे सवंगडी होते तसे ज्ञानोबारायांचे पण सवंगडी. नामदेव राय, सोपान काका, चित्काला आदिशक्ती मुक्ताई, नामदेवरायांची सत्शिष्या जणाई, माझा ज्ञानराजा गोपाळासी. तिथं जे गोपाळ ते गोपाळ, इथे ज्ञानोबारा बरोबर आल्यामुळे स्थानाचं नाव गोपाळ विठ्ठल. ढोल वाजल्यावर गोपाळाचं लेकरू जसं उडी मारत तसं इथे न आधी ग बरोबर धा वाजला की वैष्णवाची लेकरं टाळ घेऊन उडी मारतात. गोपाळांचा आनंद वेगळा आहे. म्हणूनच त्या काळात कवठेकरांना परमेश्वराने कृपा आशीर्वाद दिला आणि विदर्भ ते नांदेड या प्रभागात अवतीर्ण झालेले हे घराणं या पवित्र मातीत भक्ती सुखाचा स्वाद चाखला. वैदिक पावमानात असा मंत्र आहे, स्वादिष्टया मदिष्टया तवस्व सोमधारया. स्वादिष्ट स्थान कसं असावं? स्वादिष्ट. उच्चार कसा असावा? स्वादिष्ट. म्हणणं कसं असावं? स्वादिष्ट म्हणजे गाणं. वादन कसं असावं? कमी पण गोड निक स्वादिष्ट. कीर्तन कसं असावं? स्वादिष्ट. जेवताना स्वयंपाक कसा? अन्नपूर्णेला जेवणाला प्रमाणपत्र देत असतो. अहो काय सांगू अन्नपूर्णा माते, प्रासादिक स्वादिष्ट. त्याला एक विशिष्ट प्रकारचा स्वाद असतो. स्वाद, सुगंध, स्वाद. या मातीला धने महाराज काही स्वाद आहे. स्वाद कसला स्वाद आहे? सत्पुरुषांच्या पायाच्या पदचिन्हानं चिन्हांकित माती आहे. रजकणाचा स्वाद आहे. रजकण शब्दाचा अर्थ काय लावायचा? कण म्हणजे मातीतील कंकर खडे असा न लावता ज्ञान कण असा अर्थ लावायचा. संत चरण रजकण तेने तिणिदेव पावड, ऐसा माय माझ्यांची थोरी वेद गरजे करो. अपौरुष यर्ग यज साम अथर्व, चार वेद ज्यांच्या पदकमलाचं महत्व वर्णन करतात असे रजकण या गोपाळपुऱ्यात लागले, या मातीत लागले, या देवीला धर्मशाळेत लागले, मामांच्या कृपेनं लागले, नानांच्या आशीर्वादात लागले, वैद्य बाबांच्या आशीर्वादात लागले, गोदे बाबांच्या कृपेनं लागले. इथे भजनाचे कण आहेत, मृदंग नादाचे कण आहेत, माधुरीचा स्वादिष्ट कण आहे. इथे काय नाही, इथे संस्कारक्षम भूमी आहे. अशा भूमीत आम्हाला वाङ्मय सेवा समर्पित करण्याचा योग आदरणीय श्री निरंजन शास्त्री महोदयाने दिल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. माझे श्वेतवस्त्राचे पूर्वीचे कीर्तन आणि आता माझा मीच बदलून गेलो स्वतः. काही दंड, वस्त्र, यतिदीक्षा याचा एक प्रतिबंध असतो, तो पाळला पाहिजे. आपण तेवढ्यापुरते हसतो, पण यूट्यूबला जेव्हा हे सुटतं, जेव्हा ऑनलाईन लोक पाहतात, तेव्हा टीका टिप्पणीला आपण सामोरं न जाता आत्ताच सुधारून बोललेलं बरं पडलं. फार त्याला लाईक येणार नाही, पण निदान नालाईक तरी म्हणणार नाही. असं थोडंसं कीर्तन करायचंय, तुमच्यासमोर मांडायचं. या अर्थानं आज नाथांचं वाङ्मय हरिकीर्तनासाठी निवडलंय. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज अभंगात आपण उलटा प्रवेश केला. एका जनार्दनी तुमचा दास, देवी दास
पंचस्मृतीस्थान म्हणा, पण कोठेकर त्याच्यात पुन्हा देवी दास, एका जनार्दनी तुमचा दास. हल्ली माणसं दास कमी आहे, मालक अधिक आहे. गळ्यात टाळ घेऊन तिहाई त्रिपल्लीची चाल म्हणायची इच्छा आहे, पण ठेवलेला टाळ बांधून गादीवर मांडावा हा सेवा प्रकार संपुष्टात आला. दासपण गेलं. दोन्हीकडे माईक क्लिअर करून पाखावं वाजावं वाटतं, पण कणिक काढून त्याला गवसणी घालून पाया पडावं ही भावना संपत आहे. फडकऱ्यांना किंमत आहे, ते टाळ खाली ठेवत नाही, त्याला गादी आहे, त्यांच्याकडे सेवा समर्पण आहे, श्रद्धा आहे, दास्यत्व आहे. हनुमंतराय ज्ञानिनाम अग्रगण्यम, ज्ञानी लोकात अग्रगण्य आहेत, पण भक्ताच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे. दासही श्रेष्ठ आहे, पण ज्ञानी पण श्रेष्ठ आहे. काही ज्ञानी खूप आहेत, पण दास या पदाबद्दल चिकित्साच करावी लागेल. काही केवळ दास आहे, पण ज्ञानाचा प्रचंड अभाव आहे. ही संस्था ज्ञानही देते आणि दास्यत्वही स्वीकारते. एकनाथ महाराज शुकाष्ट आनंद गदरी हस्तामगत, एकनाथी भागवत, रामायण, हरिपाठ, भारुड, गवळणी, अभंग, कूटचिंतन, दिव्यार्थात्मक लिहिलं. एवढं वाङ्मय लिहिलं, पण तरी ज्ञानोबरायाकडे जेव्हा आळंदीला आले तेव्हा विनम्रतेनं म्हणाले, मी तुमचा दास आहे, मी तुमचा दास आहे. हे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज ज्ञानोबरायाला म्हणतात, कृतज्ञता व्यक्त करताना मी तुमचा दास आहे. आज आमच्या दास्यत्व सांगण्यात शिल्लक आहे 2 तास, 1.5 तास, 3 तास. दास पदावर आपल्याकडे सिद्धांत प्रक्रियेसह प्रवचन 7 दिवस होतील. प्रत्यक्ष चटई टाकणं आणि जेवणाराचं उच्चिष्ट पात्र उचलणं याला काही ठराविकच माणसं जिवंत आहे, ठराविक माणसं जिवंत आहे. हे संपत आलंय जवळजवळ. हे अहम कर्तृत्व आणि अहम ज्ञातृत्व यातच मंडळी अडकली. सेवा नावाचं प्रकरण संपुष्टात येऊ लागलं. ही संस्था महाराष्ट्राला दिशा देते. अरे दास शब्दात काही वेगळा आनंद आहे. एका जनार्दनी तुमचा दास आणि माझी इच्छा, आस शब्दाचा अर्थ इच्छा, भावना तृप्त करा, पूर्वा करा. माझी इच्छा आहे देवीदास धर्मशाळेत येऊन संत चरित्रामृताचा वर्षाव करा. आस आहे, इच्छा आहे. काहींची इच्छा आहे, मी इथे 3 लाख देतो, मला अटॅच संडास बाथरूमची 12 लाखात रूम द्या, इच्छा. काहींची इच्छा वेगळी आहे, माझा पत्रिकेतला बाहेरचा जो फोटो आहे तो जरा दुसरा सेट करा, चांगला दिसेल, त्याची इच्छा. काहींची इच्छा मी कीर्तनासाठी येतो, पण माझी इनोवा क्रिस्टा असल्यामुळे आणि फॉर्च्युनर असल्यामुळे जाणं येणं आणि माझं काय वेगळं असेल ते, ही माझी इच्छा आहे. त्याची इच्छा मी सांगितली. इच्छा काहींची इच्छा आहे मी पहिली चाल म्हणावी, काहींना वाटतं मधली म्हणावी, काहींना वाटतं मी भैरवी गावी, काहींना वाटतं फडकऱ्यांच्या प्रमाणे दुहेरी चाल मी म्हणावी. इच्छा आहे. याला वाटतं मी धोतर घालावं, बाराबंदी बांधावी, पगडी घालावी, काठी घ्यावी आणि संरक्षण दलात चौपदार नावाची सेवा करून बाबांना प्रसन्न करावं. इच्छा आहे. यांना वाटतं मी बसल्या बसल्या कीर्तन ऐकता ऐकता जप करावा, त्यांची इच्छा आहे. काही कीर्तन करायला वाटतं कीर्तनाच्या आधीच जेव्हा म्हणजे जाताना खूपच गडबड असते, गडबडीत जीवावं लागतं. इच्छा आहे. आस, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, भावना. आता आस या पदावर अजून काहीच चिंतन करता येईल. कीर्तनात मला पुढील लव चाट मैदान मिळून थापीची आस कानावर पडत नव्हती. कानावर पडत नव्हती आस, आवाज, ध्वनी. अहो त्यांनी गायलं, पण मला काही कानावर आसच नाही पोहोचली. एरवी नाही बोलवलं, पण मला वाटलं होतं की लेकराच्या बारशाला ती बोलवतील, मला आस लागेल. म्हातारी म्हणती जाऊ दे, काय झालंय ते होऊ दे, पण निदान मला
वृद्धोपकाळात तो जवळ सांभाळील अशी आस लागली होती. आस आस प्रत्येकाला असते. गाय चरून आली की खुंटीतून दोरी तोडावी आणि स्तनाला स्पर्श करावा, दूध प्यावं ही त्या वत्साची आस आहे, अपेक्षा आहे, भावना आहे. नाथांची काय, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, त्याची इच्छा पूर्ण करावी. म्हणा आता शेवटचे चरण. एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, असं भजन असलं पाहिजे, शांत आणि गोड. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. काय आस आहे, अपेक्षा कळली म्हणजे बरं होईल. काय अपेक्षा काय, नाही नाही मला असं वाटलं तुमच्याकडनं ते मिळावं. अरे ते मिळावं म्हणजे काय मिळावं? मला वाटलं जाता जाता मला हे होईल. अरे हे होईल म्हणजे काय होईल? ते मिळावं, हे व्हावं, ते व्हावं, हे व्हावं, असं हे हुकूम काय, नेमकं काय? एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तिथेच उत्तर आहे, तुमचा मी दास राहावा हीच माझी आस आहे. चलो म्हणाले मला फार काही कळत नाही, मला फार काही कळत नाही. निकळा कुसरी काही जणे, निकळा कुसरी काही जणे, वावा हेमाडपंथी पेशवेकालीन अहिल्यादेवींच्या काळातलं शिवकालीन यादवकालीन एखादं मंदिर पाहिलं तर तो स्थापत्यशास्त्रातला व्यक्ती
किंवा पुरातत्व खात्यातला व्यक्ती विचार करत असतो, यावरती पिंपळ पॉट आहे, ही वास्तू केव्हाची आहे. यावर अशोक चक्र आहे, ही वास्तू केव्हाची आहे. इथे पांडवकालीन चिन्ह आहे, ही वास्तू केव्हाची आहे. इथे शिवपिंडी दिसते, ही पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या काळातली आहे का, ही पेशव्यांच्या काळातली आहे का, ही शिवकालीन आहे का. आणि मग त्या दगडावरच्या नक्षीवरती ते विद्यापीठात संशोधन करतात. कळा, कुसरी, कोरलं ही कला आहे, व त्यातला बारकावा म्हणजे कुसरी. किती सोपं चिंतन. काय काय माझ्याकडे आता ही काठी आहे, दंड आहे. हा धर्मदंड आहे, हा राजदंड आहे. हे दोन्ही दंड कळले काय चकाचक हा condition सुंदर आहे. आणि ही नक्षी दिसते हो, ही झाली कळा. आणि ही जी रिंग टाकली ना ही मध्ये, त्याच्यावर जी सूक्ष्मता आहे ना, ती कुसरी आहे. पखावजाची पुडी बांधली, ही झाली कला. त्याच्यावर डिझाईन काढली, झाली कुसरी, बारकावा. नाथ महाराज म्हणाले, मी कळा कुसरी काहीच नेणे. मला बारकावा कळत नाही, मोठेपणा कळत नाही. बोलतो वचने अतिभाविका, बोलतो मोठ्याने, तसं मलाही फार काही कळत नाही. मलाही तसं फार काही कळत नाही. बोलतो वचने अतिभाविका, बोलतो वचन इथपर्यंत ठीक आहे. अतिभाविका, अति बोलल्यावर लोक ऐकत नाही. बोलणं अति नसावं, अल्प असावं, स्वल्प असावं, कमी असावं, प्रामाणिक असावं, सत्य असावं, रुजणारं असावं, पटणारं असावं, फावणारं असावं, शास्त्रसंमत असावं, अधिक तर्क न करणारं असावं, सैद्धांतिक असावं आणि सूत्रवत असावं. काय माणूस आहे तो, त्याचं तोंड आहे का, काय माणूस आहे त्याचं तोंड आहे का काय, काय माणूस आहे, काय खातो तो, पोट आहे का अक्कल पोट आहे. नाही म्हणतच नाही कशा, तसं बोलता काय तोंड आहे का मडक आहे. दिवसभर बोलत राहतो डब्यासारखं गडगड गडगड गडगड. पावली म्हणाली, मी तुले आठ सात आणि मोबा शब्द जसे करुणा अमृताचे. बोलतो वचने अतिभाविका, कीर्तनात घेणाऱ्याला आता या बसा. आनंद वाटला, प्रवास कसा झाला, बरं वाटलं. या अवॉर्ड घेऊन आले. एकदम परमार्थात लोक येत नाही. कसे असो येतील त्याला पाठवणार, फिरणार परमार्थ करून घ्यावा. इस्लाम बांधवात चुकलेल्या नाही त्यांना शिकवतात. धर्म त्यांना कळायला लागला, आपली वाट लागायला लागली. पाठच येत नाही त्याला, काकडाच येत नाही त्याला, अभंगच पाठ नाही त्याला, संस्कृत येत नाही त्याला, टाळच येत नाही. यामुळे समाज आपल्यापासून दुरावला जातो. आपण बिना माळकरीच्या घरी उतरलो तरी जाताना त्याला माळकरी करण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी असलं पाहिजे. नाथ महाराज म्हणाले, मी अति कसं बोलतो, अब इंतू चावला, हे माझं बोलतो वचन अति भाविका. आता साहित्याच्या दृष्टीने सांगू का, लेखनात आणि बोलण्यात अतिशयोक्ती अलंकार जेव्हा जेव्हा माझ्याकडनं होतो, अतिशयोक्ती अलंकार तेव्हा बोलतो वचने अतिभाविका. आता दोन भाव सांगतो. मी
त्या लोकांना आती बोलतो. काय माय गेली होती. हे नाथांचं बोलणं आता आपले लोक ऐकून घेतील काय? बोलवलं नाही होय काही नाही ऐकून घेणार. बोलवतो वचने आती